नमस्कार. मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आज नवीन व्हिडिओ, नवीन विषय, अर्थात हेल्थशी रिलेटेड. आजचा विषय आहे स्ट्रोक. आता स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोक म्हणजे आता बघा, हार्टला आपण जर ब्लड सप्लाय थांबला वगैरे किंवा हार्टला मोठा इश्यू झाला तर आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. सो तसंच ब्रेनमध्ये काही ब्लडचं डिस्टर्बन्स झालं, ब्रेनमध्ये मोठा काही त्रास झाला आणि ब्रेन काम करायचं काही काळापुरतं किंवा काही ठिकाणचं त्याचं फंक्शन बंद झालं तर त्याला आपण म्हणतो स्ट्रोक. म्हणजे सोप्या भाषेत, जनसामान्यांना इझी भाषेमध्ये समजेल असं मी सांगणार आहे. तर म्हणायचं झालं तर एक ब्रेनचा अटॅक, जसा हार्ट अटॅक तसा ब्रेन अटॅक, त्याला म्हणतो आपण स्ट्रोक. बरं, आता स्ट्रोक होतो म्हणजे काय होतं? स्ट्रोक म्हणजे मेंदूमधल्या, ब्रेनमधल्या कुठल्या तरी सेल्स, एखादी शीर फुटते किंवा डॅमेज होते आणि कुठल्या तरी सेल्स, मेंदूचा एखादा भाग काम करायचा बंद करतो. त्याला कारण रक्तपुरवठा होत नाहीये. त्यामुळे त्या भागामध्ये, आता तुम्हाला माहिती आहे ब्रेनचं फंक्शन काय आहे. मेंदूचं फंक्शन खूप मोठं आहे. म्हणजे असं कॉम्प्युटरचं CPU जसं काम करतं, मोठं काम, तसं आपलं ब्रेन अख्ख्या बॉडीला सांभाळायचं काम करतं. फॉर एक्झाम्पल आपले हार्मोन्स आहेत ते सांभाळायचं काम. आपलं रोजचं अगदी साधं झालं, गरम ग्लासला हात लावला तर पटकन हात मागे घ्यायचा आहे, किती सेकंदाच्या आत काम होतं ते. हे सिग्नल कोण देतं? हे ब्रेन देतं सिग्नल. तसंच मग एखादी गोष्ट आहे, चालतोय आपण, पुढे दगड आहे, खड्डा आहे, त्याला बाजूनी जायचंय का उडी मारून जायचंय हे सांगायचं काम डोळे सिग्नल देतात ब्रेनला आणि ब्रेन आपल्या पायांना सिग्नल देतं की बाबा बाजूनी जा किंवा वरून जा. किती सेकंदाच्या आत होतं हे काम, एवढं ब्रेन स्पीडने काम करतं. एखादा वास आला किंवा पोल्युशन आहे, आपण नाकाला पटकन हात लावतो, किती वेळात काम होतं? डोळ्यांनी पाहणं, नाकाने वास घेणं, जिभेवर एखादी गोष्ट गरम लागली आहे, चटका बसलाय, चव आहे, तिखट, गोड, आंबट, ह्या सगळे सेन्सेस कोण देतं? ब्रेन देतं. प्लस इमोशन्स. आता आपल्याला बघा, दूध गरम लागलं, चहा गरम लागला, पुढच्या वेळेला चहा सांभाळून पितो का? हा आधीचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्यातून आपण शिकलेलो असतो. मग हा अनुभव कुठे स्टोअर होतो? ही तुमची आठवण, मेमरी म्हणून स्टोअर राहतं ना. किंवा मिरची कच्ची खाताना तिखट लागते म्हणून आपण पटकन खात नाही तशी. मग हे सगळं ब्रेनमध्ये स्टोअर. मुलं अभ्यास करतात, तो अभ्यास परीक्षेच्या वेळेला आठवतो. कुठे स्टोअर होतं हे? जसं कॉम्प्युटरमध्ये आपण फीड करतो तसंच हे आहे. आपल्या ब्रेनमध्ये आठवणी पण राहतात, चांगल्या, वाईट, कडू, गोड, सगळ्या आठवणी. मग त्याच्यातून एक्सपिरियन्सेस द्यायचं काम, पुढच्या वेळेला काय करायचंय, काय नाही करायचं, हे सगळं द्यायचं सिग्नल कोण करतं? ब्रेन करतं. शरीराला इम्युनिटी आहे. एखादा व्हायरस बॉडीत शिरलाय तर त्याला सांभाळण्यासाठी इम्युनिटीला कमी जास्ती कसं ठेवायचं आहे, अगदी कॅन्सरच्या सेल्सपर्यंत सुद्धा त्यांना कसं मॅनेज करायचं हे सगळं ब्रेन ठरवतं. हार्ट आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजनवाला फ्रेश रक्त पोचवायचं काम करतं. पण ब्रेन त्या प्रत्येक शरीराच्या आतले अवयव, त्यांना हेल्दी ठेवायचं काम, त्यांना काय काम करायचंय, कुठल्या वेळी कुठलं काम करायचंय, कसं काम करायचंय हे, आणि आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली, ते सगळं कोण ठरवतं? ब्रेन, म्हणजे आपला मेंदू. सो मेंदू हा आपल्या शरीराचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे फंक्शनली त्याचं खूप मोठं काम आहे. रात्री झोपल्यावर ब्रेन झोपून जातं, हार्ट चालूच राहतं. मग आपल्याला काही संवेदना जाणवतात का जास्ती? रात्री तुम्हाला झोपेत मच्छर चावली, एकदा चावली, दोनदा चावली, पटकन जाणवत नाही. खूप मोठा प्रिक असेल तर ब्रेनला सिग्नल जातो, तो ब्रेन थोडासा जागा होतो आणि मग आपल्याला सांगतो की तिथे बाबा हात फिरव, खाजव, किंवा जे काय असेल ते उठून बसायचं वगैरे. रात्री तुम्हाला युरिन पास आउट करावंसं वाटलं, सू आली, तर तिथे उठायचं काम कोण करतं? हार्ट करतं का? हार्ट जागच असतं ना. हार्ट नाही सांगत तू उठ आणि वॉशरूमला जा, ब्रेन सिग्नल देतं. सो एवढं मोठं ब्रेनचं काम आहे. बरं, ब्रेन कसं असतं, कसं दिसतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ब्रेनमध्ये खूप बारीक 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 कण असतात. म्हणजे आपले केस आहेत, केसांच्या टोकापेक्षा पण बारीक तिथे सेल्स असतात. आणि प्रत्येक सेलचं काम वेगळं. म्हणजे प्रत्येक, जसं काही डिपार्टमेंट वाटून ठेवले. बघायचा डिपार्टमेंट वेगळा, ऐकायचा डिपार्टमेंट वेगळा, हात हलवायचा डिपार्टमेंट वेगळा, मेमरी स्टोअर करायचा डिपार्टमेंट वेगळा, नवीन काहीतरी
कॅप्चर करायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे, तो डिपार्टमेंट वेगळा, चालायचा डिपार्टमेंट वेगळा, लिव्हरला काम काय सांगायचं आहे, पिरियड्स येण्यासाठी काय सिग्नल्स द्यायचे आहेत, प्रेग्नन्सीमध्ये काय सिग्नल्स द्यायचे आहेत, सगळे सिग्नल्स वेगळे वेगळे, सगळे डिपार्टमेंट बॉडीमध्ये वेगळे वेगळे वाटून दिले आहेत. सो एवढं मोठं ग्रेट काम ब्रेन आपलं करत असतो, आपला मेंदू काम करत असतो. मग ह्या मेंदूमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा किती बारीक असतील एक अंदाज येईल तुम्हाला. अगदी आपल्या केसापेक्षाही खूप म्हणजे खूप बारीक असतात या. त्यांच्यातून कंटिन्युअस ब्लड सप्लाय चालू असतो. मग ह्या एवढ्या बारीक शिरांमध्ये अचानक काही डिफेक्ट झाले, काही गडबड झाली आणि पुढे रक्त पोचायचं बंद झालं, म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटला पूर्ण सर्व्हिसच बंद झाली एका डिपार्टमेंटची, मग काय होईल? मग अशा वेळेला अनेक आजारांचे होतो. स्पेशली मोठा आजार होतो त्याला म्हणतो आपण पॅरालिसिस. ब्लड प्रेशरच्या व्हिडिओ मागे बनवला होता, कोलेस्ट्रॉलचा पण व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे कनेक्शन्स आहेत. सो ज्यांनी बघितला नसेल त्यांनी ब्लड प्रेशरचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी पण सांगितलेलं आहे की ब्लड प्रेशर वाढल्यावर ब्रेनवर कसा परिणाम होतो आणि पॅरालिसिसमध्ये कसे जाऊ शकतो आपण. सो आज आपण बोलणार आहोत स्ट्रोकबद्दल. स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये काही सेल्स रक्तपुरवठा न झाल्यामुळे डेड झाल्या आणि मग ते डिपार्टमेंट बंद होऊन गेलं तुमचं. त्याला आपण म्हणतो स्ट्रोक. आता स्ट्रोक येतो कसा, त्याला वाचवता कसं येऊ शकेल आपल्याला, आणि झाला स्ट्रोक तर इमर्जन्सीमध्ये काय काय करता येईल हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल किंवा त्याचे आपण पार्ट्स करूया, पण तुमच्या मनातली काही भीती असेल, काही अज्ञान आहे आजाराबद्दल, ते दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर मात्र नक्की करा, जेणेकरून अनेक जणांच्या मनात अनेक प्रश्न आहेत ते दूर होतील आणि थोडंसं जागरूकता निर्माण होईल ह्या आजाराबद्दल.